भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज आशाताई बुचके यांना भेटायला आलात, काय काम घेऊन आलात? काय नाही, ताईंनी आम्हाला जी 5-10 कामं दिली त्याचं उद्घाटन ताईंनी 10-12 म्हणजे कुठली? वडच नंदनवाडी 20 लाख रुपये दिले ताईंनी. एक 10 लाख रुपये कुलूपर वस्ती, 2 10 लाख रुपये गोगार वस्ती दिले, 3 10 लाख रुपये आपलं याची सावंगी वस्ती दिले, 4 देवस्थानमध्ये 2 कामं ताईंची मोठी आली, 5 नाही 2 आली, 7 आणि घंटागाडी गेली. देवस्थानची कुठली कामं? देवस्थानमध्ये ताईंना आम्हाला मोठा रोड दिला, तो एक कालव्याचा रोड, आणि भक्ती बांधून दिले 1 कोटी रुपयाची ताई. अच्छा. अजून ताई अजून कामं देणार आहे. ताईंची माझी प्रेम आहेच ना, विशेष प्रेम. विशेष प्रेम. मग आता काय भूमिपूजन करायची, उद्घाटन करायची? ताई म्हणते तसं. तर आता तुमचा लाडका कार्यकर्ता आहे, काय तुम्ही काय सांगाल? वाणीसाहेब, शेवटी माझा हक्काचा मतदारसंघ म्हणजे पहिला मतदारसंघ आहे ज्यांनी त्या गावाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे. आणि मग त्या गावामध्ये असणारी जनता ज्यांनी एक मिनिट राहिलं, सॉरी बरं का ताई. 5 कोटीचा तो आपला पूल दिला ताईंना आम्हाला वडच जुन्नर. मी पुढचा प्रश्न घेणारच आहे ना. आता ज्या वेळेला आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात आणि काही कारणास्तव कोण काय करतं ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्यावर प्रेम करणारी जनता आणि त्या जनतेसाठी, त्या नागरिकांसाठी, त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितपणाने आपण त्या ठिकाणी जे मागेल ते काम, मग त्यांची स्मशानभूमी असेल, त्या ठिकाणी गुढीत बंधारा तुम्ही कुठे बघितला नसेल पण तिथे बघायला या, की ज्याच्यामुळे 4 महिने पाणी त्यांच्याकडे राहतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे हे शाळेचं काम, शाळासुद्धा दुरुस्तीपासून, शाळा खुल्या देण्यापासून, ग्रामपंचायतीपासून तर देवस्थानला देखील दरवर्षी, यावर्षी देखील आपण 1 कोटी 10 लाखाचा रस्ता दिला आहे, चालू आहे काम आता. आणि त्याचबरोबर भक्तभवनसुद्धा 1 कोटीचं दिलेलं आहे. या ठिकाणी अनेक कामं सरपंचांनी तुम्हाला सांगितली. मी सगळी कामं बघत बसत नाही, त्याने सांगायचं नाही आम्ही काम करायचं, असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे काय झालं त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे काय करायचं त्याचा विचार झाला पाहिजे. सुनील भाऊ, ताई म्हणले पुढे काय करायचं त्याचा विचार करायचा. विधानसभेला तुम्ही शरददादांचं काम केलं, जग जाहीर आहे. आता जिल्हा परिषद निवडणुका पुढ्यात आहेत. ताई जर या मतदारसंघात उभ्या राहिल्या तर सुनील चव्हाण कोणासोबत? तुम्ही रोखठोक बोलत असतात, ताईंबरोबर. असा आवाज एकदम बसला. ताईंबरोबर